आता तुझी पावरच बघायलोय मी. जसा मोबाईल मी कॅमेरा चालू केला तशी पळत आली पुन्हा तू तिथून. आता त्यांच्या घरी उभी राहिल्यावर तुला खायला प्यायला आणून देतील बघ बनवून ती एकदम टकाटक खटाखट. नाही दुसरं बोललेलं बोल की आता. बरं झालं तुम्ही नव्हते एवढ्या दिवस झाले यांची असंच बोलले ना. फोनवर फोन. हॅलो कधी कधी येत आहे तुम्ही पण नसल्यावर बियर पण नाही घरी. काय 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 तुम्ही पण नसल्यावर घरी केलं शैतानच घरातला गेल्यावर मग काय केलं. बघा म्हणजे टेन्शन दिलं म्हणून पण टेन्शन येतंय आणि मी टेन्शन नाही दिलं तर ए कपडे खाली कर तो शर्ट. काय झालंय तिला मी नेमका काय करावं मला मग ते सांग. मी त्रास द्यावा की मी त्रास नाही दिला म्हणून पण जर त्रास होत असेल तर त्यात मी काय करावा. द्यायचं नाही मग त्रास. आणि काय त्रास तर दिलता तुला तुझ्या मनानंच तू त्रास करून घेतीन. मला माझं नाही ऐकलं किंवा माझं डोकं हलतंय. आता हे झाडून काढायचं पटमनी तर तिथं जाऊन उभी राहायला लागली तू गप्पा मारत. कामाची लय कामाची बाई ती. मला डोकं हलतंय माझं असं. लोक लय विचित्र असतात रे देवा. झाडपट म्हण. काय बघती तू काय बघायली रस्त्यावर कशी उभी राहते. इकडं जा ना इकडं तिकडं. देवांस मारायला टकला त्रिशाला मारायला म्हणून ती पोरग त्याला मारायला माहिती ती हातात लाकूड भाग छेडी. हे कुठे गेला अरे असल कुठं तुम्ही शैतान. करमतच नव्हतं काही. बेरात्री पण फोन चालूच. हॅलो निघालाव काय हॅलो निघालाव काय. मी जसा तिकडं गेलो तसा व्हिडिओच नाही काढला. मी फक्त एकच व्हिडिओ बनवलेला तिथं आंबे खायला गेलो तेव्हा. कसला आजारी होतो मी आणि कुठं व्हिडिओ काढू. सगळे विचारत होते मला व्हिडिओ का नाही बनवत आता व्हिडिओ का नाही बनवत म्हणून. मग म्हणलं मला बरंच वाटेना म्हणून बनवा ना म्हणून. तिथले पोरं ते सगळे विचारत होते बारके रोहन आर्यनचं विचारत होते ते का नाही आले. ते आर्या बोलत होती. आर्या म्हणजे माहिती आहे योग्या भाऊची पोर. हां ती बोलत होती की याला आणायचं ना छोटीला म्हणजे त्रिशाला तिला घेऊन दादा तर असं म्हणायचे पोरांना आणलं असतं बरं झालं असतं. आंबे एवढे होते ना कुठं बघावं तिथं आंबेच आंबे. पळून जाणार मी येणार होते. पळून असंच जात असतो मी. दुसऱ्यांदा असंच पळून जात असतो मी. दुसऱ्यांदा कसं जाता दुसऱ्यांदा होय. माझ्या मनात कधी आलं तेव्हा मी उठून निघून जातो. माझ्यासाठी ते घर माझंच आहे. मी पण येणार आणि ते तुला पण माहिती आहे का नाही ते माझंच घर. मी पण येणार. काय तुला माझ्या डोक्यावर घेऊन जातो. मला ज्याला वैतागून मी चाललोय त्यालाच मी जर सोबत घेऊन गेलो मग तिथं उपयोग काय. आणि लोकांच्या तर फालतू कमेंट आहे एकटं फिरायला बरं तुझ्याकडं पैसा पाणी येतो बायका लेकर घेऊन नाही जात. काय येड्यासारखं काय पण कमेंट करत नका जाऊ ताई न दादा नो. मी कुठं काही देवस्थानाला गेलतो काय म्हणजे तिथं फिरत होतो काय. मग मी कुठं फिरत होतो गेलोय तसं आजारीच पडलो मी. नुसता पडून राहायचो. दवाखाना दादांनी दाखवला त्या डॉक्टरांचा लय फरक आला. पण लय हसलं मी लय म्हणजे लय. त्या डॉक्टरांना असं वाटलं तू इकडे एरर इथं उभा राहा जा काळ तोंड कर तुझं तिकडं. त्याला काय वाटलं आता मी जाड आहे ना शरीरानं कंबरच आहे म्हणून त्यानं थोडं वरती इंजेक्शन दिलं असं. लय हसायचं मी. दादा पण लय हसले माझ्यावर. मी म्हटलं दादा त्यांना माझी कंबर इथं आहे वाटली काय हो त्यांनी इथंच इंजेक्शन दिलं. एवढा आजारी पडलो. मी काय करत होतो तिथं खायचो झोपायचो.
आंबे तर काय देवा, नुसतं काय कुठं बघावं तिथं आंबेच आंबे. दादा असे थोडे फिरून आले, नेता देऊ का कापून, नेता देऊ का कापून. मला कंटाळा आला आंबे खाऊन, नाही का एवढं खात मी. त्रिशा म्हणत होती की सॉरी दादा म्हणायचे सारखंच पोर आणायचे. ते हे कुठं आहे ते लांब दांड काय जांभळ्यास देते तू तर, ते लांब दांडू ग त्याला इळा बांधलाय, ते कुठं आहे. अगं ती नाही का लांब काठी, तिला त्या काठीला इळा बांधलाय हे कापायला. हा काय येऊ द्या त्याला काय. कोणाला येऊ देऊ, परत अजून वाढतं शेडकडे जाते. तू जुली तर खाईल. बरी जुलीन गुलाबाचं फुल. अग हा गुलाबाईच्या, असं ती काय बोलली ना तू, त्यावरून गुलाबाईची आठवण आली. बाई म्हणे तुझ्याकडं मला नाही आणलं यांनी येताना, नाशिकला आले तेव्हा. म्हणलं यांना तुम्ही झोडपूनच काढा. सगळ्यांच्या खबर विचारत होत्या, सगळेच. नानी बाई तुझ्या कलूबाई नाही ना, तिकडे गेली. हा तुझा बघती काय कसं बोलती, बघती. त्रिशाचं म्हणतोय मी. तसं बोलावं लागतं. तिकडला विषय चालू केला, इकडून तर कालवा तिकडून तर कालवा. त्यात तिकडच घराकडं काय काय आता हे बघ, हे सगळं झाड पटपट. अगं उठकी. त्यात आपल्या किरण भैयांच्याकडून पण आंबे आलेत. लय आंबे होते गे. मी म्हटलं नाही, मी नाही लय घेऊन जाणार, मला वजन आहे उचलत म्हणलं. आणि ते काय हलके आंबे आहेत काय, अर्धा किलो. छातीत दुखतंय म्हणलं माझ्या. दादांना माहित आहे ना माझ्या छातीत दुखतंय. मग म्हणलं दादा हा जोरात बोल. खोटा खरं. आता ते तुलाच माहित आहे खरं आहे का खोटं आहे, ते काय आहे तुला माहित नाही का. हा माझी पण कंबर दुखायली माहिती आहे का कशानं. हा पण माझं दुखतंय का नाही ते तुला माहित आहे ना. मग पण माझी पण कंबर दुखायली गागरी. देखू इथं तोडून देतो. विळानं कापू काय. अगं ते झाड ना तुला 17 बऱ्या सांगावं लागायला आहे. कसं दिसायलंय ते. पुन्हा अंधार झाला की झाडच असतात काय. वैताग आलाय. बघ ते पोरग पडलं तिथून अजून. काढे उतर. बापरे काय चीच मारायला रे. बाबा कसलं किर करून टाकलं कांतीनं. अगं तू जा बरं त्रिशाला उतरव तिथून. उठकी दात पुन्हा काढत बस.